आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चालते म्हणजे 5 किलो पेढा आणि 2 किलो मावा बर्फी. हा आणि ऐका, तुम्ही आमचं पहिलं कस्टमर आहे, त्यामुळे आमच्याकडून तुम्हाला 100 ग्रॅम काजू कतली एकदम फ्री. हा नाही नाही, अहो तुम्ही टेन्शनच घेऊ नका. आपली डिलिव्हरी एकदम फास्ट असते, एकदम वेळेतच होणार. ओके ओके. हा जयद्या, हा अरे कामाचा व्याप वाढत चाललाय तर एखादा गडी ठेव कामाला. हा वय वय, म्हणजे घरी पण लवकर येशील. हे गप्पे. अहो ना पप्पा, नाही जमणार. पण एकदा का माझं कर्ज फिटलं का नाही, एक काय 4 गडी ठेवतो बघा कामाला. हे बघ, तुला जर चालणार असेल तर मी येऊ का तुझ्या मदतीला? नाही नाही, नको नको. गरज लागली तर मी तसं सांगेल की तुम्हाला. हा बर, मी निघतो. हा जयदीप, तुझा डबा. लवकर या. नाही, बसतो दुकानात. सवे कवे मम्मी कुठं आहे? त्या कावल्यात तुझ्या आतमध्ये खोलीत बसल्यात. मग बाहेर कधी येणार आहे? तू आणि मंजू वहिनी बाहेर गेल्या का येते म्हणल्या? मम्मी पण ना. थांबा, मी बोलतो. सत्या थांब. हे बघ, तू तिला कितीही समजून सांगायचा प्रयत्न केला तरी तिचा राग शांत होत नसतो. ती ऐकणार नाही. त्यामुळे तू तुझा वेळ वाया घालवू नकोस. तिचा स्वभाव कसा आहे तुला चांगलं माहितीये. आणि कुणी बी बोलायला यायचं नाही अशी ताकीद बी दिली आहे त्यांनी, त्यामुळे कुणी बी जाऊ नका. ए गप्प बसा मम्मीच्या चमचन्नो. हॅलो, गुड मॉर्निंग. चैतू, अरे काय किती दिवसांनी आलीस तू? तू काही बोलूच नकोस. एवढं सोन्याला मेडल मिळालंय, SP साहेबांकडून सत्कार झालाय तिचा, एका शब्दाने बोलला नाहीस रे. सॉरी. तू बाजूला बाजूला सरका. मंजिरी, हार्दिक अभिनंदन. थँक्यू. खरंच खूप हुशार आणि होतकरू आहेस ग. बरं का, अजूनही वेळ गेलेली नाहीये. विचार करा जरा. अशी कर्तृत्ववान बायको मिळायला नशीब लागतं. बरं ते ठीक आहे, म्हणजे मी मंजिरीचं अभिनंदन करायला आलेच आहे, पण आता थेट मुद्द्याचं बोलते. कवे, मम्मींना मेसेज कर, त्यांची सोबत आली म्हणून. मम्मी, युअर सवत इज हिअर. व्हॉट आर यू डुईंग देअर? कम हिअर. मी तुम्हाला दोघांना फिरायला जायचा सल्ला देऊन 1 महिना झालाय. तुमचा काहीच रिस्पॉन्स नाही. ते आम्हाला दोघांना बी लई काम वाढले आता, त्यामुळे वेळच नाही मिळाला विचार करायला. वेळ काढावा लागेल. हे बघा, तुम्हाला डिवोर्स हवाय का एकत्र राहायचंय हे जरा क्लिअर करा. कारण डिवोर्स घेण्यासाठी जे काही करावं लागतं ते तर करताना दिसत नाही आहात तुम्ही. नाही, आम्हाला डिवोर्स तर घ्यायचाच आहे. आमचं फुल अँड फायनल आहे. आत्ता ठरवा फिरायला जायचंय की नाही ते. फुल अँड फायनल. ओके, तुम्हाला 2 मिनिटं वेळ देते मी. तुम्ही बाजूला जावा, डिस्कस करा आणि ठरवा. हा, युअर टाइम स्टार्ट नाव. चला. चैतू,
अगं एक्सप्रेशन देण्यातच यांचे 5 सेकंद गेले. जावा लवकर. सपना वहिनी, हो सपना, ऐका की काय बोलतात ते. वाघमारे यांनी तर मानेवर चाकूच ठेवला डायरेक्ट. आता काय करायचं? आता त्यांच्यावर बी कोर्टाचं प्रेशर आहे. आणि आपलं तर ठरलेच ना डिवोर्स घ्यायचं, मग त्यांच्या समाधानासाठी जाऊ कुठतर फिरायला. होय, बरोबर बोलताय तुम्ही. मग होय म्हणूया. 5, 4. ठीक आहे ठीक आहे, आम्ही जातो फिरायला, पण नक्की कुठं जायचं ते आज फायनल करतो. हा गुड. कवे ही ब्रेकिंग न्यूज मम्मी साहेबांच्या कानावर घातलीच पाहिजे. चल चल जाऊ लवकर. काय आग लागली नाही एवढी तर धावत यायला. आऊ मम्मी, तुम्ही आगीच काय घेऊन बसलाय? इथं वनवा लागल, वनवा. वय वय, वनवाच लागल बघा. म्हणजे नेमकं काय घडलंय बाहेर? यू हिअर नथिंग. काय म्हणते ही? म्हणजे तुम्ही काहीच ऐकलं नाही होय? एक शपथ बी नीट ऐकू ना बघा. सांगा लवकर काय झालंय ते. अहो मम्मी, ती तुमची सोबत चित्र आलं. थोबडत नाही नको जरा असं बोललीस तर. हे सवे खोळा टाकायचेस का ग? ह्याच्यापेक्षा बाहेर काय घडतंय ते महत्वाचं आहे. काय घडलंय बोला की लवकर. आणि मग सत्यदादा पण हो बोलला त्या मंजू वहिनी सोबत फिरायला जायला. काय? हा, नेबट फिरायला जाणार, हा, ते बी माझ्या लेकासोबत. हा. बघतेच आता कशी जाती ती. वाघमारे काय विचार केला का तुम्ही? कशाबद्दल? कशाबद्दल? अहो चित्रा मॅडम येऊन गेल्या, बॉम्ब फोडून गेल्या, इसरला काय सगळं? अर विसरलेच की. घ्या, म्हणजे तुम्ही काहीच विचार केला नाही. सॉरी सॉरी. हसायला काय झालं आता? अहो काय नाही हो, तुम्ही लय दिवस बोलला नाही ना सॉरी, त्यामुळं कानाला लय बरं वाटलं बघा. कसं म्हणला? सॉरी सॉरी. सॉरी, परत नाही बोलणार सर. वाघमारे तुम्ही पण ना. बरं ऐका की, मी आपण कुठं कुठं फिरायला जाऊ शकतो याचा विचार केला होता. म्हणजे म्हणलं देवस्थानाला जाऊ, तुळजापूर, गाणगापूर, ज्योतिबा, खंडोबा, आपलं पंढरपूर, त्र्यंबकेश्वर. पण म्हणलं आता श्रावण आणि पावसाळा आहे तर तिथं गर्दी लय असणार. मग आपण पाचगणी नाही तर महाबळेश्वरला जाऊया की. वाघमारे तुम्हाला काय वाटतं, यो विचार मी केला नसेल? अहो साताऱ्यातला एक बी माणूस असा नसेल जो तिथं गेला नसेल, म्हणून म्हणलं राहू द्या. पण मी नाही गेले कधी. काय तुम्ही साताऱ्यात राहून कधी महाबळेश्वरला गेला नाही? म्हणजे लहान असल्यापासून तुम्ही एवढं बिझी होता? तुमचे पप्पा बी घेऊन गेले नाही तुम्हाला कधी? ते पप्पा पोलिसात होते ना, त्यामुळे आमच्या वाट्याला कमी झाली. तसं बी त्यांच्यासाठी मी चुकच होते. आणि शाळा कॉलेजात बी भित्री बागुबाई होते, त्यामुळे कधी सहलीला बी नाही गेले. म्हणजे पप्पांनी जाऊ बी दिलं नाही कधी. मी वेंधळी आहे, कोणी तर मला फसवल असंच वाटत राहायचं त्यांना. असू दे. अहो वाघमारे, अहो वाघमारे, पोलीस असून पोलीस चौकी समोर काय रडताय? कोणतर बघल ना. रडण्यासारखं काय? अहो तवा गेला नाही म्हणून काय झालं? आपण आत्ता जाऊया की.
आणि मी तुम्हाला सांगू काय, तुम्ही मला अजिबात भित्र्या वाटत नाही. खरंच. अहो तुम्ही भित्र्या कसा असणार? अहो तुम्ही मला अटक करायची हिंमत केली आहे. मुद्दाम ऐकतोस ना? मुद्दाम नाही वाघमारे, खरंच सांगतोय मनापासून. म्हणजे तुम्ही जरा वेंदळ्या आहे तशा. म्हणजे आता जे खरं आहे ते खरं आहेच ना. सत्य कधी खोटं बोलत नसते. आणि आता फिरायला जाताना मी आहे ना तुमच्या सोबत, मग कुणाची बिशात आहे तुम्हाला फसवायची? अहो मग कशाला रडताय? सॉरी सॉरी सॉरी, परत सॉरी बोलले. खरंच सॉरी. मी तुम्हाला म्हणलं होतं का नाही वाघमारे, तुम्ही ना सॉरीचा टॅटू काढा, टॅटू. म्हणजे तुमचं कष्ट वाचतील बोलायचं. वाघमारे पण आता एक लक्षात ठेवा, खरेदीच्या टायमाला जसं भांडलो होतो ना तसं भांडत बसायचं नाही. नाहीतर त्या चित्रा मॅडमला इन्फ्लुएन्स होता आणि माझ्या संग भांडत बसता. मी भांडते वय? तूच नेहमी खुसपट काढत असतोस. मी? अहो तुम्ही अति शहाणपणा करता म्हणून मला बोलायला लागते. मग जरा गप्प बसायचं का? तुला बी गप्प बसायला मीटर पाडायला लागते. मीटर? हेच हेच हे नको ते लक्षात ठेवायचं आणि भांडणाची वेळ आली ना तर बरोबर बाहेर काढायचं. हा मग काय मीच ऐकून घ्यायचोय काय? वाघमारे आपलं ना अजाबात म्हणजे 0% बी पटत नाही. ही जी आपली भांडणं आहेत ना, हे रेकॉर्ड करून त्या चित्रा मॅडमला ऐकवायला पाहिजेत. म्हणजे आपलं डिवोर्स सोपं होऊन जाईल. वय डिवोर्स झाला नाही ना तर माझं लय अवघड आहे. मग माझं काही सोपं नाही तवा, माझं बी अवघडच आहे. मी आजच जाधव साहेबांना बोलते सुट्टीबद्दल. ठीक आहे, घ्या बोलून. मी बी तात्या साहेबांना तेच विचारायला चाललोय. ठीक आहे, सावकाश जा. ठीक आहे, येतो. गोलब काका, बघितलं का कोण आलंय? अरे असं काय करतेस भारती? अगं यांना कोण ओळखत नाही. या तर मेडल वाल्या मॅडम, सुस्वागतम. काय मग मेडल वाल्या मॅडम आज लवकर कशा काय आलात? सत्या सोडून गेला ना. वा ग, म्हणजे मस्त चाललंय. म्हणजे आधी कच्चा कच्चा भांडायचं, नंतर हळूहळू मांडवली करायची. एक नंबर. तसं काय नाही, तो ह्याच बाजूने जाणार होता म्हणून सोडून गेला. काय मग पप्या शेठ, कसं चालू आहे? डॉली अमृततुल्य. होय होय. थँक्स. पप्या काय झालं? एवढं शांत शांत कायस? काय करू मंजुताई, तूच सांग आता. सुधरायचं म्हणलं तरी लोक सुधरू देत नाहीत. म्हणजे काय झाले? ही वस्तीतली लोक ओळखीची पोरं येतात आणि पाकिट मारायचा चहा म्हणून बोलून जातात. इच्छाच राहत नाही ना काम करायची. आता मारतं का पाकिट तरी बी बोलतात. पप्पाचा चहा का म्हणत नाही ती लोक. ह्यावर माझ्याकडे एक आयडिया. तू फक्त मी सांगते तसं करायचं. करणार की. तुझा शब्द कधी पाडलाय वय मी? ये इकडे. चालतंय, लय बेस्ट आयडिया आहे. आत्ताच जाऊन वाळक्याला बी सांगतो. काय ग, असं काय सांगितलं तेवढं हसत हसत गेला? ते आता कळेलच समजासनी लवकर. महेश, तू सगळं लॉन साफसफाई करून घे. आणि तू साहेबांचं ऑफिस नीट नेटकं पाहिजे मला, ते स्वच्छ करून घे. आणि तू रे हॉल आणि घराची स्वच्छता पूर्ण नीट कर. पंकज दादा. काय रे सत्या, ये. बघ, तू साहेबांची खोली नीट साफसफाई करून घे आणि बंगल्याकडे नीट लक्ष ठेव. कोण येते कोण येते नाही मला नोंद पाहिजे. हो, जा, चला ये सत्या.
तात्यासाहेब बिझी आहेत काय? अरे तात्यासाहेब आज साताऱ्यात नाहीये. साताऱ्यात नाहीत? हो. काय झालं, जरा पक्षाची अर्जंट मीटिंग लागली, त्यामुळे त्यांना दिल्लीला जावं लागलं. पण मला काय बी बोलले नाहीत. नाही म्हणजे किमान मेसेज तरी करतात ना. अरे असं काही विशेष नाहीये रे. बघ कसं आहे ना, हायकमांडने बोलवलं की त्यांना लगेच जावं लागतं, आणि तुला तर माहितीच आहे. का रे, काही महत्वाचा निरोप द्यायचा होता का? होय, पण आता बोल ना तू. काही महत्वाचं असेल तर मला सांगू शकतो, मी त्यांना सांगेन. ते 4 दिवस मला बाहेर जायचं होतं, तर सुट्टी पाहिजे होती. सुट्टीचं तर आता नाही मिळणार, कारण की तुला माहितीये तू जर गेलास तर सगळी गडबड होऊन जाईल. आणि तात्यासाहेब ऑलरेडी 4-5 दिवस इथं नाहीये, तर सगळी कामाची जबाबदारी तुझ्याकडे सध्या, त्यामुळे तुला आता सुट्टी मिळणार नाही. पण पंकज दादा, आपण बियाणांचा ट्रक कुठं सोडतोय आता? म्हणजे तात्यासाहेबच थांबा म्हणलेत ना? हे बघ, ते मला काय माहित नाही. ते तात्यासाहेबांनी मला सांगितलंय ते मी तुला सांगितलं. ठीक आहे, तुला हवं असेल तर मी तात्यासाहेबांशी लगेच बोल. नाही नाही नाही, राहू दे. उगाच ते बिझी असतील. येतो मी. ठीक आहे. हा हॅलो, बोला की. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेला मुलगा आहे ना, तो शुद्धीवर आलाय. तात्यासाहेबांनी सांगितले आपल्या मर्जीतल्या माणसाकडनं त्याचा जबाब नोंदवून घ्यायला. सो तुला त्याचा जबाब नोंदवून घ्यायचा आहे. येस सर. पण मी काय म्हणत होतो, काय बोल ना. ते बायकोनं नवीन मोबाईल बघितलाय मार्केटमध्ये, C1 का काहीतरी, ती घ्यायचं म्हणत होती. हा ठीक आहे, चल कळालं मला तुला काय म्हणायचं ते बघतो मी. हा साहेब, आत्ताच जातो जबाब नोंदवायला, आणि तिथनं जातो मोबाईल घ्यायला. चल कामाचं बघ तेवढं लगेच. लका लका लका, बायकोला घुसवला आता. काय बाया गंमतच आहे यांची. किती जायती समोरासमोर तरी पिक्चर लाव की. हो बघा, तुम्हाला मी मजा येईल बघा तर कर. अगे आमरे होय की बाजूला. आई अगं डोळे उघड ना. आई अगं, आई डोळे उघड ना. काय होतंय आई? आई 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 बोल ना माझ्याशी. भया 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 भया, अगं काय झालंय हिला? आई डोळं का असं केलं तिने? हाय का गेली? नाही म्हणजे नाडी चेक कर ना, कळून ते. हा आई 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 अगं डोळे उघड ना. अरे बोंबात काय निघतं? पाणी घेऊन थोबडाव मार की तिच्या. आई चांगलं चपका मार की थोबडाव अंगाशी. हाय की हाय हाय. आई काय होतंय? हा चेकिंग इथे 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 सगळीकडे तर व्यवस्थित आहे. मग ड्रग्स सुटतायत कुठलं? आणि एवढी चेकिंग असताना हे वाचतात कसे? आत येऊ सर. येस कमी.
सर एक मिनिट. हा बोला डॉक्टर कदम. अहो जाधव, त्या मुलाला पूर्णपणे शुद्ध आली. इट्स अ ग्रेट न्यूज. म्हणजे आता आम्हाला त्या मुलाचा जबाब घेता येईल ना. आय होप आम्हाला काहीतरी चांगली लीड मिळेल त्यातून. हो हो नक्कीच. येस येस, थँक्यू 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 सो मच. मी पाठवतो कुणाला तरी. हो पाठवा. हा बोल मंजू. सर ते 4 दिवस बाहेर जायचं होतं, त्यासाठी सुट्टी. नाही 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 नाही, हे बघ सुट्टी कोणालाही मिळणार नाही. आणि मंजू काय, काल तुला मेडल मिळालं. डिपार्टमेंटच्या अपेक्षा वाढल्यात तुझ्याकडनं, तुझ्यावर जबाबदारी वाढली. आणि सध्या परिस्थिती अशी आहे ना की तुलाच काय मलाही सुट्टी मिळणार नाहीये. ठीक आहे सर. मंजू एक मिनिट. त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये माझ्याबरोबर तूच आली होतीस ना. हो सर. गुड. हे बघ एक काम आहे महत्वाचं आहे. आपण गेलो होतो ना, त्या मुलाला आता शुद्ध आली आहे, त्याचा जबाब नोंदवायचा आहे. ओके सर. का कोणास ठाऊक मला असं वाटतंय की तू गेलीस ना तर तो तुझ्याकडे न घाबरता बोलेल. दुसरं कोणी गेलं तर घाबरून जाईल. हे बघ मंजू, ही खूप महत्वाची संधी आहे. हे बघ जर काही लीड मिळाली ना तर ते स्मगलर आपल्या हातात असतील. येते लक्षात. ओके सर.